भोंदूकरांच्या प्रॉपर्टीची ईडीकडून चौकशी, ईशान्येश्वर मंदिर आणि नाशिक कार्यालयाची अधिकाऱ्यांकडून तपासणी, सूत्रांची माहिती, एसआयटी अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई। खरातचा सीए ललित पोफळेचा आणखी एक कारनामा समोर, शक्तीपीठ महामार्गावरती ललित पोफळेची मोठी गुंतवणूक। सोलापूरमध्ये 3.25 कोटींची जमीन खरेदी, खरातच्या सीएचे जमिनीचे व्यवहार उघडकीस। अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही, पण सुनेत्र पवार यांना मुख्यमंत्री केल्यास भाजपच्या मनाचा मोठेपणा असेल। आदिती तटकरेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। राज्यात भोंदूबाबांचा सुळसुळाट, पुण्यामध्ये महिलेवरती अत्याचार करून 50 लाखांची फसवणूक, तर ठाण्यामध्ये 1.5 कोटी लुटणारा मांत्रिक अटकेत, दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल। प्राजक्त तनपुरे अप्रत्यक्षपणे भाजपसोबतच, सुजय विखेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण। भाजप नेत्यांच्या भेटीनंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या तनपुरेंची राहुरी पोटनिवडणुकीतून माघार। कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिर आज दर्शनासाठी बंद, चैत्र यात्रेनंतर मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठी आज पाकाळणी, तर पहाटे 5 वाजल्यापासून मंदिरात स्वच्छता मोहीम सुरू।